हॅलो गाईज, जस्ट लाईट आली, गेली होती आता पण कपडे धुते इकडे बाहेर. आणि जस्ट विचार करत होतो की ना बरं झालं बाळाची डिलिव्हरी अशा एवढ्या तपत्या गरमीमध्ये होत नाही, कारण खूप त्रास आहे. खूप 41 सेल्सिअस गरमी झाली आमच्या इकडे आणि अजून ती 2-3 दिवस राहणार आहे. बघू, वाढत चाललंय तापमान, एकदम वाफा लागतात गरम गरम. बरं तरी ते फ्रीजमुळे, थंड पाण्यामुळे तरी जरा, फॅन कूलर हे सगळ्या गोष्टींमुळे जरा ठीक आहे, पण लाईट गेल्यावर तर मग हालत खराब होऊन जाते. ओके, जेवून घेतो मी. A few moments later. हे गाइस, स्वागत आहे तुमच्या नाही ना रोजगार यूट्यूब चैनल वर मूवी लगाया इसमें. और मैं आज बनाने वाली हूँ जिंदगी में पहली बार मंचूरियन. मैं काटती हूँ. उसके लिए तूने मेरे से गोभी मंगाया. अरे मंचूरियन नहीं, मेरे को चाइनीज बेल खिला, तू मंचूरियन खा. चाइनीज भेल के लिए वो चाहिए था नूडल्स. हाँ, सेवई है ना, मैं तेरे को दूंगा ना लाके. सेवैया वो सेवी जैसे सेव नहीं देता है वो, हाका नूडल्स देते हैं, उसको फ्राई करते हैं. बस वो अच्छा आता है. अरे दे वो, मुझे लगा तू सब ऐसे अय्या अलियान अदिया काहीतरी मूवी लावली मी इंस्टाग्रामवर, मला भेटली होती. सोनी लिव्ह वरती लावले बघा. त्याच्या वहिनीची हेल्प करतोय कापण्यामध्ये. हात कापून घेऊ नका, एवढा मोठा चाकू कशाला दिलाय त्याला येडाला. अदिया टाइम ट्रॅव्हल वरती. हाथ काटने का रे बाबा तू. मैं गया था उसके पास, तब तक ये लव स्टोरी वाला मूवी देख रहे कुछ तो बजे. मैंने इंस्टाग्राम पे देखा शायद. मैं भी इंस्टा पे देख के मूवी देख रहा हूँ. इकडे आहे कॉर्न फ्लोअर, बुट्टीचा आटा, आणि ये अपना अदरक और लहसुन का पेस्ट, और ये मैदा, और ये अपना ये गोभी कटा हुआ बारीक. और अभी अपना ये लेंगे हम तीखा लाल मिर्ची अपना पाउडर, और हमारा नमक. दुपारचे 2 वाजता ही पोरगी मंचुरियन बनवते. तर गाइस अपन पहले डालेंगे ये मिर्ची पाउडर. 2 चम्मच डाला मैंने, छोटा 2 चम्मच. फिर डालेंगे नमक चौयानुसार. यार इतना पता नहीं चल रहा है कितना डाल, हाथ से ही डालेंगे गाइस. बस ज़्यादा ये हो जाएगा नमक तो बहुत गंदा लगेगा. मिक्स कर लेती हूँ. अभी ये डाला है मैदा, 1 वाटी और मैदा देंगे. ये बोलना बाबा, भुट्टे का आटा. झाले. भुट्टे का आटा डाल रहे हो. साल ने फ्रिज साफ केले. ये भुट्टे का आटा है इतना छोटा वाटी. 3 नहीं, 2 मैदे का लिया और 1 इसका लिया, और अपन अदरक लहसुन का पेस्ट डालेंगे. जैसा गरम हो रहा है रे बाबा. अदरक लहसुन का पेस्ट डालेंगे. मोबाईल पडलेला आहे इकडे, खूप गरमी होती आहे. घाम. पानी नको पूरा मिक्स करना है पानी से. आटा भी डालना है उसको. लाल पाहिजे होतो. कलर नहीं अपने पास. थोड़ा पानी से थोड़ा सा डालना. थोड़ा और बस. कलर मिलता है क्या इधर दुकान में? हाँ, पता नहीं, कल बोलते तो कल लाता. माई के पास है मेरे ख्याल से कलर. माई के पास कहाँ से?
देखा था मैंने. इकडे कढई ठेवलेली आहे. आता इकडे गॅस चालू करणार आहे मी. आपला पेस्ट झालेला है इकडे बघा. अभी मैं तेल डालूंगा, तेल गरम करूंगी इसमें. हमारा तेल अभी गरम हो रहा है. तेल गरम हो गया है थोड़ा सा, तो बबल्स भी आ गए गरम हो गए. हम लोग टिश्यू पेपर लगा दें ताकि उसका ऑयल सब टिश्यू पेपर में ऑब्जॉर्व हो जाए. अभी एक एक करके फ्राई करूँगी मैं. ये आधी जल्दी खुलता भी नहीं है. देखते तेल गरम हो गया तो एक डाल के देखते. हो गया तेल गरम. गैस मुझे लगता है मुझे हाथ से ही डालना पड़ेगा. लाइट आ गई. लगा अभी वो कुकर. कलर ही खत्म. सर ये इसका कलर रेड नहीं आया है. इसका कलर कुछ और ही आया है. मेरे पास कलर नहीं है ना रेड वाला. इसका कलर भजिया जैसे ही हो गया. भजिया जैसे ही हो गया. और स्मेल उसके से ही आ रहा है पूरा. दुपट्टा सुखला पडला. सर्कल करून टाकायचं आहे. कूलर के जैसे आवाज ही नहीं आ रहा होगा. तो आप बाद में देखते ना थोड़ा बनने के बाद. लाल क्यों नहीं बना? कलर नहीं. लाल कलर अच्छा नहीं बना. पानी पिला. कैंसर देखो नहीं मिलेगा आज. अपन दोनों ही खाएंगे ना. चटनी बना. Few moments later. तर गाइस ये देखो मैं भी खा ही रही हूँ. इतना भर के बनाया था, खत्म हो गया. कैसा लगा साहिल? पण अरुण नाही. अरुण नहीं. अरुण चाहिए था वो. तेरे को कैसा लगा? मेरे को तुम बाद में बताओ. ठीक है, मुझे तो अच्छा लगा. बस उसको कलर नहीं, क्योंकि हमारे घर में लाल कलर नहीं था. थोड़ा सा ऐसा हुआ है ब्राउन. सेजवान खत्म हो गया रे करना. मेरे को बोलता थी तो हलाता ना कर. गाइस पर मेरा हाथ बहुत जल रहा है. उसमें मिर्ची पाउडर डाला था ना, इसलिए बहुत आग हो रही है. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. बता ना तू. हॅलो गाईज, सॉरी तुम्हाला खूप वेळेनंतर भेटतोय. कारण आम्ही मूवी बघत बसले होते. खूप उशीर झाला मूवी बघता बघता. डोळ्यात काहीतरी गेलं का. चला भेटतो थोड्या वेळाने. काय करायचं? फूक मार ना. बंद कर ना. मार ना फूक. बघा गाईज, फूक नाही मारत आहे. काय मरेला फूक मारते. पावर ही नाही कुछ. ओके, भेटतो थोड्या वेळाने. सो गाईज, इकडे जेवण करणं चाललंय आणि मी तुझ्याशी बोलणार नाही अशी मी तिला धमकी दिली. तेवढं अर्धी चतकोर चपाती उरली होती. आता ती नाटकं करायला लागले जेवणासाठी. ठीक आहे, एकदा याची प्रेग्नन्सी संपू द्या, मग हिला मी सांगतो बरोबर. अरे बहुत जगह आहे. आणि ही जागा कशासाठी ठेवते माहितीये का? खायला, म्हणजे बाकी सगळं काही आईस्क्रीम किंवा रसगुल्ले वगैरे हे सगळं खायला जागा ठेवते पोटामध्ये. आणि चपात्या वगैरे खात नाही जास्त. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच.
मॅडम निघले बघा वॉकवर आता. हे घ्या मॅडम फोन, मी पण येतो. उसको बोल उठ, अभी उठ बोल ना. उठली उठ. चल ना रे.